निवडणुकीची धामधूम सुरू आहे. नेत्यांची लगबग सुरू झाली आहे. काही नेत्यांना पुन्हा निवडणुकीचे अर्जही भरायचे आहेत. अशा धामधुमीत आपल्यासोबत राज्याचे कृषी मंत्री, माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आहेत. नमस्कार. उत्सुकता आहे की ज्या हेतूनं राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये आली, तो हेतू साध्य झाला असं वाटतंय का? नक्कीच आपल्याला निवडणुकीच्या निकालानंतर सुद्धा हे दिसून येईल की आम्ही विकासाच्या मुद्द्यावर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी या ठिकाणी शाहू फुले आंबेडकरांचा विचार पुरोगामी घेऊन त्याच्याशी कसल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज न करता आम्ही महायुतीमध्ये गेलोत आणि आमच्या विचाराला धरून जी काही निर्णय करायची होती ती सुद्धा महायुतीत आम्ही जाऊन केलेली आहेत. शरद पवारांना सोडून हेतू साध्य झाला का? एक लक्षात घ्या, त्यांना सोडून हेतू साध्य झाला हा विषय म्हणण्यापेक्षा की कुणाला सोडणं याच्यापेक्षा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं सर्वसामान्य मायबाप जनतेचा विकास साधणं हे सर्वांसाठीच तो हेतू फार पुढचा आहे आणि तो हेतू स्वाभाविक आहे की साध्य झाला नाही. तो हेतू जरी असला, तुम्ही म्हणताय तो साध्य झाला, पण आता आपण प्युअरली निवडणुका अगदी 25 दिवसावर आल्यात त्याच्यावर बोलू. शरद पवारांनी काही नावं निश्चित केली आहेत की काही करून मला यांना पराभूत करायचं आहे. त्यांच्या यादीमध्ये जी नावं आहेत, त्यांची चर्चा आहे ती त्याच्यामध्ये छगन भुजबळ आहेत, हसन मुश्रीफ आहेत, दिलीप वळसे पाटील आहेत. आपलंही नाव त्यात आहे की त्यांनी जिद्दीने ठरवलं की मला पराभूत करायचं आहे या लोकांना. अशा वेळी तुमची स्ट्रॅटेजी काय असणार? एक लक्षात घ्या, कदाचित तुम्ही नावं ज्या पद्धतीनं घेतली अनुक्रमानं, पहिलं नाव माझं घेतलं असतं तर आणि आपण असं म्हणतो ते शेवट माझ्याच इंटरव्ह्यूमध्ये बोलले. तेच मी सांगतो आपल्याला की स्वाभाविक कुणी माझ्यासाठी ते आजही आदरणीय आहेत. आता त्यांनी त्यांच्या पद्धतीनं मला पाडण्यासाठी प्रयत्न, वेगवेगळ्या व्यूहरचना ह्या सगळ्या गोष्टी जरी करत असले तर माझा विश्वास ह्या परळी वैद्यनाथ मतदारसंघातल्या मायबाप जनतेवर आहे. आणि मी ज्या पद्धतीनं आज नाही तर अनेक वर्षापासून तिथल्या मायबाप जनतेसाठी अहोरात्र राबतो आहे आणि माझा त्यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळं ज्यावेळेस माझा मायबाप जनतेवर विश्वास आहे आणि त्यांच्या मनात माझं जोपर्यंत स्थान आहे त्यावेळेस अशा व्यूहरचना मला नाही वाटत की त्याला काही फलित त्यातून निघेल. नाही, पण त्यांनी एवढी टोकाची भूमिका घेण्याचं कारण काय? आता ते मागे बोलताना ते असं म्हणाले की लहान घरात कुटुंबातून आलेला आहे वगैरे असं काहीतरी विधान केलं होतं. नाही, मलाही ते कळालं नाही की ज्या पद्धतीनं मी आदरणीय साहेबांना ओळखतो आजपर्यंत, माझा स्वभाव चिकित्सक आहे, त्यांच्यासोबत काम केलं आहे आणि केल्यानंतर मी ज्यावेळेस संबंध त्यांचं राजकीय आयुष्य तुम्ही वाचलं आहे, त्यांची लोक माझ्या सांगती पुस्तकामध्ये मीही वाचलं आहे, पाहिलं आहे, अनुभवलं आहे, सोबत काम केलं आहे. पण माझ्यासारख्या एका लहान अगदी 4-5व्या फळीतल्या एका सामान्य कार्यकर्त्यावर असं बोलायची वेळ मलाही कळालं नाही. म्हणजे एकदा बोलले तर आपण समजू शकतो की कदाचित चुकून झाला असेल, पण हा विषय दोनदा झाला आणि हे झाल्यानंतर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीत माझ्या व्यक्तिगत असा कुणाचा राजकारणामध्ये मी कितीही टोकाचं भाषण कुणाच्या विरोधात एखाद्या निवडणुकीत केलं असेल, पण टोकाचं भाषण जरी केलं तर ते कुणाच्या मनाला आजपर्यंत लागले नाही ना. माझे संबंध अतिशय प्रत्येकाशी चांगले राहिलेले आहेत. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये तेवढं काय कारण असू शकतं हे मलाच माहीत नाही. त्यामुळं हेच शरद पवार आहेत ज्यांनी आपण त्यांच्या पक्षात यायचं ठरवत होता तेव्हा त्यांनी गोपीनाथ मुंडेंनाही सांगितलं की मला तुमचं घर पडायचं नाही, तुम्ही राहू द्या, सगळं करू नका. नंतर तुम्ही शरद पवारांवर विश्वास ठेवून राष्ट्रवादीत आलात आणि त्याच शरद पवारांना सोडून तुम्ही अजित पवारांकडे गेले. त्याचं समर्थन कसं करावं? एक मिनिट, याचं समर्थन करण्यापेक्षा मला फार सोपं आहे. मुळामध्ये मी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीला मी सोडलं नाही, स्वर्गीय मुंडे साहेबांना मी सोडलं नाही, त्यांनी हा निर्णय केला, त्यावेळेस मला शेवटी मी लायक आहे का नालायक आहे हे ठरवण्यासाठी कुणाचा तरी आधार घ्यावा लागत होता. त्यावेळेस माझी बैठक पहिल्यांदा अजितदादांशी झाली
आणि अजितदादांनी एक भूमिका घेतल्यानंतर मी साहेबांना सुद्धा भेटलो आणि साहेबांनी त्यावेळेस नकार दिला नाही. आता घर फोडावं का न फोडावं आणि ते मुंडे साहेबांचं फोडावं का न फोडावं, त्या बाबतीत आज जर साहेब असं म्हणत असतील त्यावेळेस सर्वाधिक आनंद घर मुंडेंचं फुटणं हा साहेबांनाच होऊ तेव्हा शकतो. भाजप का सोडली होती? नाही, मी सोडलीच नाही. मी तुम्हाला परत आत्ताही म्हणतोय, तुमच्यावरती वेळ आणली गेली, समजा भाजप सोडा. एक छोटंसं नगरपालिकेची निवडणूक, त्या नगरपालिकेचा नगराध्यक्ष कोण असावा या बाबतीमध्ये वाद थोडासा झाला आणि त्याच्यात मी माझ्या सहकार्याला नगराध्यक्ष करावं अशी माझी इच्छा होती. आणि आमच्या कुटुंबामध्ये कुणीतरी कुटुंब फुटण्यासाठी जो प्रयत्न करतोय त्याला नगराध्यक्ष होऊ नये ही माझी आणि माझ्या वडिलांची मानसिकता होती. त्यामुळे स्वाभाविक मी माझ्या सहकार्याला नगराध्यक्ष केलं आणि त्यानंतर साहेबांनी असा निर्णय केला की मी पक्षात नसायला पाहिजे. तुम्ही राष्ट्रवादीत राहिला तेव्हा अजित पवारांचे निष्ठावंत सहकारी म्हणून राहिला, म्हणून पवार असं म्हणाले असते. कदाचित हेही असू शकतं, पण मला लक्षात येत नाही की हा निर्णय आम्ही घेतलेलाच नाही. अनेकदा मी आपल्याला सांगतो की दादांनी सुद्धा हा निर्णय घेताना किंवा जे काय आज दादांच्या सोबत सहकारी आलेत किंवा याच्या अगोदर आपल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही माध्यमं सुद्धा आपण आपल्या आपल्या सोयीनं त्याचा वापर करता. एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री ज्यावेळेस ते गेले त्यावेळेस सर्वच्या सर्व आमदारांनी सह्या करून त्यावेळेस साहेबांनी होकार दिला होता. नाही, पण त्याच्या त्या अगोदरचे अनेक उदाहरणं आहेत. मला परत त्या गोष्टीवर यायचं नाही, जो भाजप पक्ष सोडायची वेळ तुमच्यावर आली असं म्हणू आपण, त्याच भाजपसोबत आज तुम्ही सत्तेत आहात. पण एक लक्षात घ्या, त्यावेळेस पक्ष म्हणून माझा काही भारतीय जनता पार्टी पक्ष म्हणून किंवा स्वर्गीय मुंडे साहेबांवर या पद्धतीचा असा कुठला राग नव्हता. मी जरी त्यावेळेस स्वर्गीय मुंडे साहेबांना सोडलं असलं, पक्षाला सोडलं असलं, तर माझा संवाद त्यांच्याशी नव्हता अशातला भाग नाही. माझा संवाद त्यावेळेसही त्यांच्यासोबत होता. माझा राजकीय प्रवास एका वेगळ्या वाटेवर गेला याचा अर्थ मी त्यांच्यापासून त्यांच्या मनातून पूर्णपणानं दूर झालो होतो असं बिलकुल नाही. आता जे निवडणुकीचं वातावरण आहे जे बघतोय आपण, साधारणपणे एक कल असा असतो की जो पक्ष सत्तेवर येण्याची शक्यता वाटते लोक त्या पक्षात प्रवेश करतात. सध्या शरद पवारांकडे प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे, उद्धव ठाकरेंकडे प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्या तुलनेने अजित पवार गटात येणाऱ्यांची आणि भाजपकडे येणाऱ्यांचं प्रमाण अत्यंत कमी झालेलं आहे. जे म्हणत होते आम्हाला सुखाची झोप लागते भाजपमध्ये गेल्यामुळे, अशांनी पक्ष सोडला आणि शरद पवारांची सोबत केली. का असं होतंय? एक लक्षात घ्या, तुम्ही या गोष्टीचं अतिशय व्यवस्थित होऊन माध्यम म्हणून, जर्नलिझम म्हणून फार व्यवस्थित चिकित्सा करायला पाहिजे. आता पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं काही जणांची ओढ काय, तर पवारसाहेबांकडे फक्त 13च आमदार आहेत. आता फक्त 13 जागेवरती तर ही निवडणूक आदरणीय पवारसाहेब लढणार नाहीत, बरोबर. म्हणून त्यांच्याकडे ज्या उर्वरित जागा त्यांना मिळणार आहेत महाविकास आघाडीमध्ये, तिथे लढण्यासाठी त्यांच्याकडे स्वाभाविक पक्षप्रवेश होणारच. जागा जास्त आहेत, कारण 13चं 14 करायचं, 14चं 15 करायचं आहे, त्यामुळे स्वाभाविक तिकडं होणारच. आता आमच्याकडं ऑलरेडी 43+ आहेत आणि 43+ असून आम्ही आत्ता जे काय महायुतीमध्ये जागा मिळणार आहेत त्यामध्ये आमच्याकडची इन्कमिंग सुद्धा तुम्हाला एका वेळेला नक्कीच दिसेल. आता आज जरी दिसत नसली तरी पण ही फॅक्ट आहे की तुम्हाला सांगतो की एकीकडं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट आणि दुसरीकडं UBT त्यांच्याकडे 12 आणि यांच्याकडे 13. आता त्यांना इन्कमिंग वाढणारच ना, कारण त्यांना तेवढ्या जागा लढायच्या ज्या महाविकास आघाडीमध्ये त्यांना मिळणार आहे. तुम्ही 2019ला जेव्हा निवडून आलात पंकजाला पाडून, तेव्हा तुमचा लीड 32,000 होता. आता लोकसभेच्या निवडणुका झाल्या, लोकसभेमध्ये तुमच्या मतदारसंघातून माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी 70-75 हजाराचा लीड आहे हा. आणि त्याच वेळी मराठवाड्यात जरांगे फॅक्टर मोठा आहे. तर ह्याचं कसं तुम्ही फोड करून सांगाल? जरांगे फॅक्टरचा परिणाम होईल की नाही होईल? एक लक्षात घ्या की मी हे म्हणणार नाही की राजकारणामध्ये कुठला फॅक्टर चालेल कुठला नाही चालेल. सर्व बाजूनी सर्व फॅक्टर या ठिकाणी मराठवाड्यामध्ये पण चालणार, महाराष्ट्रामध्ये पण चालणार. मुद्दा हा आहे की परळी विधानसभा मतदारसंघात मागच्या 19ला मी 32,000 मताने निवडून आलो. आत्ता लोकसभेला त्याच मतदारसंघातनं पंकजाताईंना 75,000 मताचं मताधिक्य आहे. आता या परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या गोष्टीत
माझा पराभव करण्याची जी काही व्यूहरचना चालली आहे त्या ठिकाणी मी त्या बाबतीत काही बोलू शकत नाही. पण हो, काही मतदारसंघामध्ये 5%, 7%, मी ऑनेस्टली बोलतो, जरांगे फॅक्टर हा चालेलच. पण तो चालल्यानंतर काउंटर अनेक गोष्टी त्या सुद्धा चालतील. म्हणजे स्वाभाविक माझ्यासारखीची ज्यावेळेस जात पात धर्म या गोष्टीचा कुठल्याही पद्धतीनं राजकारणामध्ये थोडासाही आपल्या अंगाला शिव दिलं नाही. माझे अनेक भाषणं तुम्ही बघा की ज्यावेळेस जात म्हणून मला मत मागायची वेळ तर मी घरी बसेल, पण मी राजकारण करणार नाही. या सगळ्या परिस्थितीमध्ये माझ्यासारख्याला असं वाटतं की राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये सामाजिक सलोखा हा जे छत्रपती शिवाजी महाराजांनी या राज्याला घाऊन दिला. आपण सामाजिक सलोख्याचा विषय काढला, तोच मुद्दा आहे माझा की मराठवाडा असेल किंवा मराठवाड्यात जास्त प्रमाणात दिसतं, जे मराठा आणि ओबीसी एका ताटात जेवायचे, एकमेकांच्या घरी जाणं येणं असायचं, तिथे आता गावागावात उभी फूट पडल्याचं चित्र दिसतंय. हे तुम्ही जो पुरोगामी महाराष्ट्र म्हणता त्या महाराष्ट्राला साजेसं आहे का हे, आणि ह्याला कोण जबाबदार आहे? आता याला कोण जबाबदार आहे, आपण याची चिकित्सा करावी. एक मुद्दा म्हणून मी तर हेच सांगेल की याला ज्या पद्धतीचं एक आरक्षणाच्या चळवळीला, ज्या आरक्षणात सर्व जाती धर्माचे लोक होते, माझ्यासारखा एक व्यक्ती मराठा आरक्षणासाठी 25 वर्षापासून लढतो आहे. आजही माझी ठाम भूमिका आहे, मी भूमिकेची मागं हटलेलो नाही आहे. पण आज असं झालं आहे की मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये जर माझ्यासारखा अमराठा माणूस बोलायला नको आहे, त्याला जर वेगळं पाडत असेल तर हा विषय मी काय बोलू. माझ्यासाठी हा विषय फार भावनिक आहे की 25 वर्ष आणि अगदी विरोधी पक्ष नेता असताना आरक्षणाच्या मुद्द्यावर नरड्यातनं रक्त पडेपर्यंत सभागृहात 2.5 तास भाषण केलं, आणि आज त्या व्यक्तीला फक्त या कारणासाठी बाजूला केलं की तो अमराठा आहे, असं होऊ शकत नाही. शेवटी मी माझं म्हणत नाही, ही माझी भूमिका मी पुण्याला शिकायला असल्यापासून आरक्षणाची आहे. मुंडे साहेब, हा आता तुम्ही असा विषय छेडलेला आहे की यापूर्वीपर्यंत मनोज जरांगे पाटील हे 28 ऑगस्ट 2023 पासून आंदोलन करत आहेत. 1 वर्षाहून अधिक काळ झाला. त्या आधीपर्यंत महाराष्ट्रामध्ये कोणताही नेता असू दे, कुठलाही राजकीय पक्ष असू दे, त्यांना अगदी जाहीरनाम्यात सुद्धा हे सांगितलं की इतर घटकांना धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका आहे. मग मनोज जरांगे पाटील मध्ये आल्यानंतर तुमचं जे महायुतीचं सरकार आहे त्यांनी भूमिका बदलवली, त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला, त्याचा परिणाम हा झाला आहे. एक लक्षात घ्या, सकारात्मक परिणाम देणं हा एक विषय, सरकारने सकारात्मक परिणाम देणं किंवा सकारात्मक त्या बाबतीत राहणं आणि संविधानिक त्याला त्या बाबतीत पूर्णपणानं आरक्षणात समाविष्ट करून घेणं हे 2 विषय वेगळे आहेत. हा सरकारने एखादी भूमिका आंदोलनामध्ये मांडल्यानंतर त्या बाबतीत सकारात्मक राहणं, त्याच्यासाठी प्रयत्न करणं. पण संविधानामध्ये जर त्या सगळ्या गोष्टी बसत नसतील तर त्या गोष्टी मात्र त्याला संविधानच बदलावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा मॅटर करतात. त्यामुळं तुम्ही आंदोलन केलं, सगळ्या आंदोलनाचा सन्मान सरकारने केला, आरक्षण 10% दिलं, प्रमाणपत्र कुणबीचे दिले, याच्या पलीकडं कुणबीच्या प्रमाणपत्रावर आज माझ्या हजारो बंधू भगिनी त्या ठिकाणी नोकरीला सुद्धा लागल्यात. ही वस्तुस्थिती आहे. आता काही गोष्टीचा निर्णय व्हायचा राहिला, याचा अर्थ सरकार विरोधात आहे असं होऊ शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या कारण सरकार सकारात्मक गोष्टी केल्या, पॉझिटिव्ह स्टेप्स उचलल्या. पण एक वकिलांचं म्हणणं असं आहे की केंद्र सरकारने कायदा केला पाहिजे, 50% मर्यादा वाढवली पाहिजे, तरच आरक्षण. आता एक लक्षात घ्या, मग एक मिनिट, तुम्ही अतिशय ज्येष्ठ आहात, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही पण ज्येष्ठ आहात. मला सांगा की केंद्र सरकारला ज्यावेळेस निर्णय घ्यायचा आहे या बाबतीमध्ये, तर केंद्र सरकारला फक्त महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी निर्णय घ्यावा लागेल का? बरोबर आहे. हरियाणातला जाटसाठी घ्यावा लागेल, राजस्थानच्या गुजरसाठी घ्यावं लागेल. जेवढे आरक्षण आज या सगळ्या गोष्टीमध्ये पेंडिंग, पूर्ण देशातले त्या बाबतीत हा निर्णय घ्यावा लागेल. ते फक्त एकट्या महाराष्ट्रापुरता घेता येणार नाही, कारण ते केंद्र सरकार आहे, ते देशाचं सरकार आहे. त्यामुळे ह्या गोष्टी 10% केंद्र सरकार दिलं, तातडीनं घेतला निवडणुकीच्या आधी 19 ला. नाही, पण घेतला निर्णय, त्याचा फायदा झाला. सरकार घेऊ शकतं. एक मिनिट, सरकार घेऊ शकतं, पण हे फक्त एकदा राज्यापुरतं नाही. तुमची भूमिका काय असू शकते व्यक्तिगत? तुम्हाला ज्यावेळेस मी हा प्रश्न विचारेल, तुम्ही पत्रकार म्हणून
प्रतिनिधी म्हणून मला 10 प्रश्न विचारू शकाल, पण व्यक्तिगत तुम्हाला ज्यावेळेस मी हे प्रश्न विचारील त्यावेळेस तुमची भूमिका काय असेल? संवैधानिक अधिकारात हे सगळं बसवून त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे आणि त्या बाबतीत जर राज्य सरकार सकारात्मक असेल तर केंद्र सरकारला सकारात्मक करण्यासाठी केंद्राला प्रत्येक राज्यातील सर्व जाती ज्या आजपर्यंत आरक्षणाच्या बाबतीमध्ये लढत आहेत त्यांचा सुद्धा विचार करावा लागेल. पण आज जमिनीवर जे दिसतंय की मराठा विरुद्ध ओबीसी, त्याचा मोठा फटका बीडमध्ये तुम्हाला बसला, म्हणजे मुंडे कुटुंबियांना बसला. एक लक्षात घ्या की मी आयुष्यात पहिल्यांदा अशी निवडणूक बघितली की स्वर्गीय मुंडे साहेबांपासून आम्ही कधीच म्हणजे जात पात धर्म ह्याच्यावरती राजकारण केलं नाही. स्वर्गीय मुंडे साहेबांनी अनेक जणांना खासदार केलं, ते काही त्या जातीचे नव्हते. अनेक जणांना आमदार केलं, ते काही त्यांच्या जातीचे नव्हते. याचा अर्थ हाच आहे की त्यांना कधीच जातपात धर्माचा म्हणजे आत्ता मला सांगा की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं विकासाचा मुद्दा सोडून फक्त आणि फक्त जात पात आणि याच्यावरतीच धर्मावरती निवडणूक झाली तरी सुद्धा पराभव व्हायला नाही पाहिजे होता. माझ्या जिवारी लागला, पण 6,000 मतांनीच पराभव झाला. म्हणजे विचार करा, हा जरी इतर लोक म्हणतात की पराभव नाही आहे, पण माझ्यासाठी हा पराभवच आहे. म्हणजे व्यक्तिगत मी पराभवच मानतो. हे असं व्हायला नको. बीड जिल्ह्यामध्ये ज्या बीड जिल्ह्याने क्रांतिसिंह नाना पाटलांना साताऱ्याच्या खासदार म्हणून निवडून दिलं, हा बीड जिल्हा एक कॉम्रेडचे खासदार गंगाधर बुरांडे होते. पहिले खासदार परांजपे ब्राह्मण समाजाचे होते, धनगर समाजाचे खासदार होते. महाराष्ट्राच्या राजकारणाची प्रयोगशाळा म्हणूनच अनेकदा बीड जिल्ह्यात बघितलं असं गेलंय. हे पुढच्या पिढीला बाकी सोडून द्या. राजकारणामध्ये गोष्टी येतील जातील, निवडणुका होतील, कोण निवडून येईल हा विषय वेगळा, पक्ष राहतील जातील हा विषय वेगळा. पण माझ्यासाठी चिंतेची बाब ही आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य उभं करत असताना 18 पगड जाती धर्माला सोबत घेऊन रयतेचं राज्य उभं केलं. त्याला काही शिवाजी म्हणून नाव दिलं नाही, भोसले म्हणून दिलं नाही. त्या राज्याला रयतेचं राज्यच म्हणलं जायचं. बरोबर. आणि ते रयतेचं राज्य उभं करत असताना प्रत्येक गावात 18 पगड जाती धर्माचं जे गावकुश निर्माण केला छत्रपती शिवाजी महाराजांनी, आज ते गावकुश पूर्णपणानं धोक्यात आहे. त्यामुळे माझ्यासारख्या संवेदनशील माणसाला ते गावकीस आणि सामाजिक सलोखा निवडणुकीपेक्षा महत्वाचा आहे. बरोबर, ते बीडच्या महत्त्वाचं लोकसभेला भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची मैत्री किंवा युती ही मतदारांना आवडली नाही असं विचारलं तर? हे बघा, तुम्ही असं म्हणताय की आवडली नाही, पण ग्राउंडवर फॅक्ट वेगळी आहे. तुम्हाला निवडणुकीच्या निकालानंतर सुद्धा लक्षात येईल की यामध्ये अतिशय सक्षमपणे म्हणजे आम्ही तर 1.5 वर्षापूर्वी सत्तेत आमचा पक्ष गेला, पण शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वाखाली, अजितदादांच्या नेतृत्वाखाली आज ज्या पद्धतीनं निर्णय या महाराष्ट्र महायुतीच्या सरकारने घेतले आणि आज थेट लाभ हा आमच्या लाडकी बहीण योजनेतून असेल, लाडक्या शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल, लाडक्या भावांच्या बाबतीत असेल, असे निर्णय महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी कधीच झाले नव्हते. मग आत्ता हे महायुतीचं सरकार अतिशय घट्ट आहे. 3 प्रमुख नेते मी बोलत आशिषचा मुद्दा जो आहे तो आणखी मी थोडा स्पष्ट करतो की मतं एकमेकाला ट्रान्सफर होणं हा जो विषय येतो त्याच्यामध्ये काँग्रेसची मतं उद्धव ठाकरेला मिळाली, उद्धव ठाकरेंची मतं काँग्रेसला मिळाली, पण लोकसभेमध्ये अजित पवार गटाची मतं भाजपला मिळाली नाहीत आणि भाजपची सुद्धा अजित पवार गटाला मिळाली. असं तुम्ही म्हणताय, पण या ठिकाणी काँग्रेसच्याच कुठल्या तरी मोठ्या नेत्याने सांगितले की आमची मतं उबाटाला मिळाली, पण उबाटाची मतं काँग्रेसला मिळाली नाहीत. गायकवाड निवडून आले. नाही, एक लक्षात घ्या, म्हणजे पण हे फॅक्ट आहे की मी तुम्हाला त्याचे पुरावे देईल. हो. आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी फक्त 4 जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लढते आणि त्या 4 जागेवरती लढत असताना इतर ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रेझेन्सच नाही. त्या ठिकाणी आणि ती पहिली निवडणूक होती, म्हणजे सत्तेत गेल्यानंतर काही महिन्यानंतरची ती लोकसभेची पहिली निवडणूक होती. त्यामुळे त्या निवडणुकीच्या प्रयोगामध्ये एकमेकाची मतं एकमेकाला ट्रान्सफर झाली नसतील, पण आता मात्र महायुतीतले आम्ही सगळे पक्ष एकरूप झालोत, एकजीव झालोत. नाही, तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात, तुम्ही काही बीड जिल्ह्यापुरते किंवा मराठवाड्यापुरते मर्यादित नाहीत, तुमचं सगळीकडे वावरही असतो.
नागपूरच्या वेळी नागपूरला जेव्हा एक कार्यक्रम होता, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, बाकीचे नेते सगळे सरसंघचालकांना भेटायला संघ मुख्यालयात गेले. अजितदादा तिथून परत निघून गेले, ते काही संघ मुख्यालयात गेले नाही. ह्याच्यावर खूप चर्चा झाली. भाजप संघाच्या मुखपत्रातून अजितदादांवर टीका झाली. तरी मग असं काय तुम्हाला वाटतं की आपण राहिलं पाहिजे राष्ट्रवादीने याच्यात? एक लक्षात घ्या, आता ही तुमची भूमिका आहे, पण त्यावेळेस दादा संघ मुख्य कार्यालयात गेले, यापूर्वी गेले नाहीत असं तर नाही आहे. त्या दिवशी गेले नाहीत हा प्रश्न आहे. आता त्या दिवशी गेले नाहीत, त्याच्या पाठीमागं त्यांचं पूर्वनियोजित कार्यक्रम त्या ठिकाणी होता, ते कारण खरं आहे. पण आता न्यूज तर पाहिजे, एवढे चॅनल आहेत, दिवसभर चालवावं लागतात, 24 तास न्यूज द्यावी लागते, आणि त्याच्यात राजकीय. दादा गेले असते तर मोठी बातमी झाली असती. दादा गेले असते तर या अगोदर गेलेच दादा, त्यावेळेस कधी मोठी बातमी केली नाही केली. पण ज्यावेळेस गेले नाहीत त्यावेळेस दादा मोठी बातमी होती. म्हणजे दादा हा मीडियाला अतिशय दादा कधी टीका करायला संघ सॉफ्ट मुख्यालयात? हो, माझ्याही लक्षात मागे येत गेले नाहीये. होते. मी आठवा माग सत्तेत गेल्यानंतर नागपूरला मागे एकदा गेले होते. नाही, हा जो आता अतुलजींनी मुद्दा काढला ना की मतांची अदलाबदल, वोट ट्रान्सफर, बघा 3 पक्ष मूळ चिन्ह घेऊन लढलेत लोकसभेला, तरी मतांची अदलाबदल होत नाही. हा काळजीचा विषय आहे. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. लोकसभेची निवडणूक ही वेगळ्या वातावरणात झाली, त्याला अनेक कारणं आहेत आणि देशभरामध्ये त्याचा परिणाम आपल्याला वेगळा दिसला. पण आत्ता ती परिस्थिती राहील असं बिलकुल नाही. तिन्ही पक्षासाठी मधल्या काळात ज्यावेळी सत्तांतर झालं त्यावेळेस त्याच्यानंतर कुठलीच निवडणूक झाली नाही. नगरपालिकेची झाली नाही, जिल्हा परिषद झाली नाही, पंचायत समिती झाली नाही, महानगरपालिका झाली, त्याचाही परिणाम झाला. त्या निवडणुका जर झाल्या असत्या तर कदाचित म्हणजे ह्या सगळ्या गोंधळात जे सरकार स्थापन झालं, मनात असंतोष होता लोकांच्या, तोही निघाला असता. आणि त्यावेळेस खालच्या निवडणुकीमध्ये हे तिन्ही पक्ष एकरूप व्हायचा प्रयत्न केला असता. ह्याही गोष्टी झाल्या असत्या, किंवा वेगळं लढल्यानंतर काय परिस्थिती होती आणि त्याच्यानंतर एकत्र येऊन काय परिस्थिती होती हेही या ठिकाणी लक्षात आलं असतं. पण आत्ता या निवडणुकीत तशी परिस्थिती नाही. या निवडणुकीमध्ये अतिशय व्यवस्थितपणानं जागा वाटप, उमेदवार, प्रचार आणि विजय पण हे याच्यात सुनिश्चित आहे. एक भाग आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी जेव्हा एकत्र लढत होते तेव्हा देखील अर्ध्या ठिकाणी जिथे काँग्रेस लढत होती तिथं राष्ट्रवादी गेलीच नाही, जिथे राष्ट्रवादी लढत होती तिथं काँग्रेस गेली नाही. आता 3 पक्ष एकत्र आहेत, त्याच्यामुळे राष्ट्रवादीची संख्या अजून कमी झाली. हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा म्हणजे संख्या कमी होण्यानं पूर्ण महाराष्ट्रभर जे त्यांचं एक वावर व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही, उलट ते संकुचित झालं. मर्यादित लोकसभेला झालं. नाही, आता विधानसभेला सुद्धा तुम्हाला मर्यादितच जागा मिळणार, लोकसभेला तुम्हाला मर्यादितच जागा मिळणार. आम्हालाही माहित नाही की पक्ष कसा वाढणार मग अशा? आम्हालाही आणखीन माहित नाही की आम्हाला कुठल्या कुठल्या जागा मिळाल्यात, किती मिळणार आहेत, कुठल्याच घटक पक्षाला माहित नाही. त्यामुळे एक मिनिट, त्यामुळे एक लक्षात, 288चा हिशोब जरी केला, 150 भाजपनी घेतल्या आणि एकनाथ शिंदेना काही मिळाल्या, तुलनेने अजित पवार गटाला कमी मिळतील ना जागा. एक लक्षात महाराष्ट्राचा पक्ष कसा होणार हा मुद्दा आहे माझा. एक लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये पक्ष वाढवण्यासाठी सर्व विभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जागा निश्चित घेईल. महायुतीमध्ये त्या पद्धतीनं वाटप होईल हा माझा विश्वास आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही कुठं संकुचित होईल अशातला भाग नाही. आता तुम्ही हे राष्ट्रवादीला विचारता, हाच प्रश्न तुम्ही राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुद्धा विचारू शकता. हाच प्रश्न तुम्हाला उभाटाला विचार. एक मिनिट, सगळं मी तेच म्हणतो आहे की ज्या वेळेस अशा पद्धतीचे प्रयोग सत्तेचे केले गेले, 19च्या निकालानंतर केले गेले, त्याच्यानंतर आत्ता 22मध्ये झाला, तर त्यामुळं सबंध राजकारण या महाराष्ट्रातलं ढवळून गेलेलं आहे. लोकसभेमध्ये तर त्याचा परिणाम दिसला. पूर्ण वातावरण असं जसं असतं ना की नदीमध्ये पाणी व्हायला लागलं तर सगळं गढूळ पाणी वर येतं. आत्ता थोडंसं ते पाणी, ते गढूळपणा स्थिरावला आहे. आणखीन काही दिवस तुम्हाला दिसेल, पण निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीचं सरकार सुनिश्चित हे स्पष्ट तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. म्हणजे तुमचं वय, तुम्हाला मोठी कारकीर्द आहे तुम्हाला अजून, अशा वेळी तुमचा पक्ष महाराष्ट्रभर वाढला पाहिजे. आता अमित शहा मुंबईत आले होते, ते भाषण करताना म्हणाले की आता सध्या आम्ही महायुती म्हणून लढू, पुढच्या वेळेस मात्र फक्त भाजप एकच पक्ष असेल. हा इशारा आहे. हा इशारा मी बिलकुल समजत नाही.
मी जर माझ्या पक्षाच्या राज्याच्या अधिवेशनामध्ये बोलायचा प्रयत्न केला आणि त्यांना जर मला त्यांच्यात उत्साह निर्माण करायचा आहे, आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं आहे, हे एक लढाई आहे आणि ह्या लढाईमध्ये खचलेल्या मानसिकतेने तर कार्यकर्ता उतरू शकत नाही. दिव्य स्वप्न तर पुढचे दाखवावे लागतील आणि ते करत असताना माननीय अमित शाह साहेबांचं जे भाषण होतं ते भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातल्या सर्वव्यापी कार्यकर्त्यांसाठी प्रेरणा देणारं होतं. याचा अर्थ 29ला असं घडेल असा विषय कधी होईल नाही होईल हा आज सांगणं, त्याच्यावरती उत्तर देणं हे मला वाटतं की उचित वेगळा आहे. प्रश्न पण तुमच्या इमोशन्सची कदाचित अटॅच असेल, होईल तो. आज गोपीनाथ मुंडे असते तर म्हणजे मी म्हणतो की 2014लाच मुंडे साहेब मुख्यमंत्री झाले असते. त्यामुळे आत्तापर्यंत आज गोपीनाथ मुंडे भाजपमध्ये असते तर तुमच्या सकट, तुमच्या पक्षासकट अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं, त्यांनी घेऊ दिलं असतं? का नाही? गोपीनाथ मुंडेंनी तडजोड केली असती. या संदर्भातले अनेक मागचे खुलासे मी करणार नाही, पण एक लक्षात घ्या की ज्या वेळेस भारतीय जनता पार्टी हा निर्णय करते आणि भारतीय जनता पार्टी त्यावेळेस निर्णय करत असताना त्यात स्वर्गीय मुंडे साहेबांचं मत ते व्यक्त केलं असतं, आग्रह धरला असता, पण शेवटी पक्षाचा जो निर्णय आहे, तेच आत्तापर्यंत मुंडे साहेब पाळत आलेले आहेत. मी जे पाहिलं त्यांच्यासोबत असताना. अजित पवार तुमच्या पक्षाचे नेते आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थ व नियोजन मंत्री आहेत. अजित पवारांचा वावर 1.25 वर्ष आम्ही बघितलाय. ऍडजस्ट झालेत असं वाटत नाही. हा ज्याचा त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन आहे. पण मी ज्या पद्धतीनं तिन्ही पक्षामध्ये माझा जो काय वावर आहे आणि त्यामध्ये मी दादांना जे पाहतो आहे ते पूर्णपणानं मला म्हणलं अगोदरच की आम्ही एकजीव एकरूप झालेलो आहेत. त्यामुळे दादासुद्धा त्यातून वेगळे नाही आहेत. तुम्हाला मी अनेक वर्षापासून बघतोय, तुमच्या पेहरावात कधी बदल झाला नाही, तुम्ही आहे तसेच आहात. पण आता असं काय घडलं की सगळ्यांना गुलाबी जॅकेट घालावं लागतंय? आता याचं उत्तर मला या ठिकाणी देता येणार नाही, पण काही गोष्टी असतात की ज्यावेळेस पक्ष एक ठरवून प्रचाराला लागतो आणि ते प्रचाराला लागत असताना की आपली ओळख, आपला प्रचार, आपला ह्या सगळ्या गोष्टी ठरवतो. त्यात गुलाबी रंग प्रचाराच्या एक जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं ती एक जनसन्मान यात्रेची ओळख होती. त्या ओळख आम्ही घेतली तर त्याचा अर्थ काय वेगळं केलं असं काहीच नाही. या निकालानंतर या निवडणुकीच्या दोन्ही पवार किंवा दोन्ही पक्ष एकत्र येण्याची काही शक्यता? मला तर याच्यात कुठंही तुसभर शक्यता वाटत नाही. तुसभरही म्हणजे अजित पवार परत नाही. नाही. आणि इथून पुढे जायचं असेल, मी हे का विचारतो की 5 जुलै 2023ला जे भाषण अजित पवारांनी केलं त्यात तुमच्या सकट सर्व नेत्यांना सांगितलं होतं की महायुतीत आपल्याला 90 जागा मिळतील आणि आता जागा वाटपांची चर्चा चालली आहे. आमच्याकडे जी माहिती येते त्यानुसार 90 तर होणार नाही, बऱ्याच कमी होतील. आणि बऱ्याच कमी होतील म्हणजे किती होतील? मग पक्ष कुठे असेल? एक लक्षात घ्या, पक्ष हे अतिशय सन्मानजनक स्थितीमध्ये असेल आणि मला वाटतं की आपण पण महायुतीच्या तिन्ही पक्षाच्या जागा वाटप होईपर्यंत वाट बघावं. तुमच्याकडे येणारी माहिती खरी का आमच्याकडे येणारी माहिती खरी, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस घोषणा होईल प्रत्येक पक्षाच्या जागेची त्यावेळेस तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे सन्मानजनक स्थितीत आहे हे तुम्ही स्वतः मान्य कराल आणि त्याच्या पुढच्या तुमच्या कार्यक्रमात हे तुम्ही बोलाल सुद्धा. आपण म्हणालात की महायुतीचंच सरकार येणार एवढा ठाम विश्वास तुम्ही व्यक्त केलेला आहे, तर त्याच्यामध्ये मुख्यमंत्री कोण होईल आणि अजितदादा पुन्हा उपमुख्यमंत्रीच राहतील का? एक लक्षात घ्या, या बाबतीत मी वक्तव्य करणार नाही, कारण आपण अनेक जणांना या बाबतीतले प्रश्न विचारलेत, माझ्यापेक्षा वरिष्ठ नेत्यांना सुद्धा हे प्रश्न विचारलेत. त्यामुळं माझ्या दृष्टीनं आत्ता महायुतीचं सरकार येणं आवश्यक आहे. मुख्यमंत्री कोण होईल हे निकालानंतर आहे. बरं, तुम्ही मला विचारता, मला विचारल्यानंतर स्वाभाविक अशा गोष्टी असतात की याचं उत्तर आत्ता देणं म्हणजे एवढा तर मी परिपक्व आहे. असं होऊ शकतं का की ज्याचं संख्याबळ जास्त आहे त्यांचा मुख्यमंत्री होईल? आतापर्यंत तशीच परिस्थिती झालेली आहे, पण मधल्या काळामध्ये जी काही 2 सत्तांतर झाली त्यावेळेस मात्र तशी परिस्थिती नव्हती. शेवटचा प्रश्न विचारतो आणि हा विचारतोच.
धनंजय मुंडे आज अजित पवारांसोबत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. भविष्यात धनंजय मुंडे भाजपमध्ये परत जाऊ शकतात? हे बघा, लक्षात घ्या की मला भाजपमध्ये जाण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही प्रश्न विचारला आहे. मी दादांसोबत एकनिष्ठ आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी एकनिष्ठ आहे आणि ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टीसोबत एकरूप एकजीव झालेली आहे महायुतीमध्ये. त्यामुळे आता तर प्रश्न येतच नाही. त्यामुळे जो प्रश्न उद्भवणारच नाही त्याचं उत्तर देणंही उचित नाही. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही वेळात वेळ काढून आलात. धन्यवाद.